कंबाईन म्हणजे आपली ग्रुप बी आणि ग्रुप सी. आणि आता ग्रुप सी म्हणजे गट क पूर्व याला 2 महिने बाकी आहे. आणि आज आपण जॉग्रफीबद्दल डिस्कस करणार आहोत. जॉग्रफी 10 मार्कासाठी येतो आणि 10 मार्क खूप इम्पॉर्टंट असतो लीड मिळवण्यासाठी. ठीक आहे. आणि 10 मार्क आपल्या हातातले असतात. तर ते 10 मार्काची स्ट्रॅटेजी कशी असते समजून घ्या. जो विद्यार्थी मॅपिंग करतो त्याचा 60% सिलेबस तिथेच कंप्लीट होतो आणि बाकी जो 40% असतो तो फॅक्च्युअल डाटा असतो, तो पाठ करायचा असतो. समजलं. तर मॅपिंग खूप इम्पॉर्टंट आहे. तर मॅपिंग करण्याच्या आधी तुम्हाला डायरेक्शन माहीत असणं गरजेचं आहे. तर उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. पूर्व इकडे, पश्चिम इकडे. त्यानंतर ट्रेक आहे. वानर इकडे आला नाही, वानर इकडे आला नाही. वायव्य, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य. समजलं. त्यानंतर आपल्याला राज्य विचारत असतो आयोग की महाराष्ट्राला कोणकोणते राज्य लागून आहेत. त्यानंतर त्या राज्याला कोणकोणते जिल्हे लागून आहेत यावर प्रश्न विचारले गेले आहेत. तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही PYQ चेक करू शकता. आणि इथून पुढे जे पण मी तुम्हाला सांगणार आहे सर्व गोष्टीवर प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. तर गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, गोवा. मी आत्ताच तुम्हाला डायरेक्शन सांगितलं. वायव्य गुजरात, उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्व छत्तीसगड, आग्नेय तेलंगणा, दक्षिण कर्नाटक, नैऋत्य गोवा. समजलं. तर गुजरातला महाराष्ट्राचे किती जिल्हे लागून आहेत? 4. गुजरातचा डायगोनल कोणता आहे? तेलंगणा. तर गुजरातला 4 तर तेलंगणाला पण 4. समजून घ्या. त्यानंतर मध्य प्रदेश 8. सर्वाधिक जिल्हे मध्य प्रदेशला लागून आहेत 8. त्यामधून एक कमी केला 7 म्हणजे कर्नाटकला 7 जिल्हे लागून आहेत. छत्तीसगडला 2 जिल्हे लागून आहेत. ठीक आहे. आणि गोव्याला 1 जिल्हा लागून आहे सिंधुदुर्ग. छत्तीसगडला 2, गोंदिया आणि गडचिरोली. त्यानंतर एक केंद्रशासित प्रदेश लागून आहे महाराष्ट्राला, दादरा नगर हवेली व दीव दमण. ठीक आहे. आता हे एक झालेले आहेत. तर एक युनियन टेरिटरी आणि 6 राज्य लागून आहेत. समजलं. त्यानंतर जिल्ह्यांची निर्मिती यावर आयोग प्रश्न विचारत असतो. तर जिल्ह्यांची निर्मिती करताना कसं लक्षात ठेवायचं? तर आधी कोपरे करायचे. कोपरा कोणता आहे? सिंधुदुर्ग. त्यानंतर गडचिरोली, नंदुरबार, गोंदिया. समजलं. तर इथे 81 ठेवायचं. त्यामध्ये एक ॲड केलं 82. समजलं. 81 इकडची साईड 82. इथे 98 तर एक ॲड केलं 99. समजलं. 1981, 1982, 1998, 1999. तर सिंधुदुर्ग केव्हा निर्माण झाला? 1 मे 1981. लातूर 16 ऑगस्ट. तर त्याच्यात 10 दिवसांनी गडचिरोली निर्माण झाला 26 ऑगस्ट. तर 16 ऑगस्ट आणि 26 ऑगस्ट 1982 लातूर गडचिरोली. नंदुरबार 1 जुलै 1998. ठीक आहे. आणि गोंदिया 1 मे 1999. तर या जिल्ह्यांसोबत आणखी काही जिल्हे निर्माण झाले होते. तर त्याची ट्रिक लक्षात ठेवा. तर सिंधुदुर्ग सोबत कोणता जिल्हा निर्माण झाला होता? जालना. तर ट्रिक काय? सिंधू जळाली. सिंधू जळाली. समजलं. लातूर गडचिरोली आपल्याला समजलं आहे. 10 दिवसाचा फरक आहे. नंदुरबार सोबत कोणता जिल्हा निर्माण झाला होता? तर नंदुरबार सोबत झाला होता वाशिम. तर ट्रिक काय? नवा. नंदुरबार वाशिम. गोंदियासोबत कोणता जिल्हा निर्माण झाला होता? तर गोंदियासोबत झाला होता हिंगोली. तर ट्रिक काय? हिंगोली गोंदिया 1 मे 1999. त्यानंतर पालघर आता निर्माण झालेला आहे 2014ला. ठीक आहे. 1 ऑगस्ट 2014. समजलं. तर या प्रकारे जिल्हे मांडणी करायची. त्यानंतर तुम्हाला गट क पूर्वबद्दल जे पण गायडन्स पाहिजे माझ्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. त्यामध्ये मी सर्व स्ट्रॅटेजी आणि तुमचे प्रश्न पण घेत असतो. मी 2023 पासून ग्रुप सी ची मेन्स देत आहे आणि 2025 ची पण मेन्स मी दिलेली आहे. ठीक आहे. तर टेलिग्राम चॅनल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये मिळून जाईल. तर त्यानंतर प्राकृतिक सर्वात इम्पॉर्टंट चॅप्टर. फिक्स प्रश्न असतात. ठीक आहे. प्राकृतिकमध्ये काय लक्षात ठेवायचं? तर सर्वात आधी आयोग विचारत असतो अक्ष उत्तर विस्तार आणि रेखा उत्तर विस्तार. तर अक्ष उत्तर विस्तार म्हणजे काय? तर आडव्या लाईनी. समजलं. तर अक्ष उत्तर विस्तार म्हणजे आडव्या लाईनी. हे बघा, हे आडव्या लाईनी जे असतात ना त्यांना अक्ष उत्तर विस्तार म्हणतात. समजलं.
आणि जे उभ्या लाईनी असतात त्यांना रेखावृत्त विस्तार म्हणतात. तर आडव्या लाईनी म्हणजे अक्षवृत्त, उभ्या लाईनी म्हणजे रेखावृत्त. कॉन्सेप्ट समजून घ्या. तर अक्षवृत्त विस्तार काय तर 15 डिग्री. ठीक आहे. महाराष्ट्राचा अक्षवृत्त विस्तार काय 15 डिग्री ते 22 डिग्री. 15 ते 22. तर मी 15 लक्षात ठेवणार, त्यामध्ये 7 ॲड करणार. समजलं. 15 आणि 7 22. त्यानंतर आयोग विचारतो रेखावृत्त विस्तार. तर रेखावृत्त विस्तार कसा आहे 72 डिग्री. ठीक आहे ते 80 डिग्री. रेखावृत्त विस्तार कसा आहे 72 डिग्री ते 80 डिग्री. तर मी तुम्हाला आता सांगितलं मध्य प्रदेशला 8 जिल्हे लागून आहेत. तर इथं मी ॲड करणार. ठीक आहे. 72 + 8 80. सिंपल आहे. 15 अक्षवृत्त विस्तार, त्यामध्ये 7 मिळवलं तर 22. रेखावृत्त विस्तार 72 पासून चालू होतो, त्यामध्ये 8 मिळवलं 80. तर एवढा कॉन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला असेल. त्यानंतर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किंवा पश्चिम पूर्व लांबी विचारत असतो. तर किती आहे महाराष्ट्राची पश्चिम पूर्व लांबी तर 800. समजलं. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम किंवा पश्चिम पूर्व लांबी विचारली तर 800 आहे. आणि महाराष्ट्राची उत्तर दक्षिण जर विचारली तर मी काय मारणार 700. समजलं. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी 800, महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी 700. महाराष्ट्राला किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे तर इथं 7 मी आधीच लिहिलेला आहे, तर तो आहे 720. महाराष्ट्राला समुद्र किनारा किती लाभलेला आहे तर 720. तर हा प्राकृतिक आहे. कॉन्सेप्ट क्लिअर. ठीक आहे. त्यानंतर आयोग आपल्याला सह्याद्री पर्वत आणि महाराष्ट्र पठार याबद्दल विचारत असतो. तर सह्याद्री पर्वत, तर आपल्याला एवढं माहीत पाहिजे की सह्याद्री पर्वत इथे आहे कोकणाला लागून. ठीक आहे. तर हा आहे सह्याद्री पर्वत. तर सह्याद्रीची लांबी किती आहे तर महाराष्ट्रात सह्याद्रीची लांबी आहे 440. तर सह्याद्री पर्वत एवढाच नाही आहे. सह्याद्री पर्वत महाराष्ट्रातच नाही आहे, तर महाराष्ट्रापासून खाली केरळपर्यंत सह्याद्री पर्वत गेलेला आहे. तर टोटल लांबी त्याची किती आहे 1600. टोटल जर विचारली सह्याद्रीची ते 1600 मारायची. आणि महाराष्ट्रात जर विचारलं तर 440. सह्याद्रीतील सर्वोच्च शिखर जर विचारलं तर काय मारायचं अन्नाईमुडी. ठीक आहे. सह्याद्रीतील सर्वोच्च शिखर जर विचारलं तर मी अन्नाईमुडी मारेल. आणि महाराष्ट्र जर विचारलं तर आपल्या सर्वांना माहीत आहे कळसुबाई. महाराष्ट्र कळसुबाई. आणि जर टोटल जर विचारलं तर अन्नाईमुडी. त्यानंतर हा जो इकडचा जो साईडचा भाग आहे, हा जो भाग आहे आपला, हा मावळ असतो. ठीक आहे. याला मावळ भाग म्हणतात. समजून घ्या. सह्याद्रीचा जो साईडचा भाग आहे याला मावळ प्रांत म्हणतात. त्यानंतर महाराष्ट्र पठार विचारतो. तर हा सह्याद्रीपासून इथपर्यंतचा जो भाग आहे याला म्हणतात महाराष्ट्र पठार. आणि महाराष्ट्र पठाराची लांबी विचारतात. तर महाराष्ट्र पठाराची लांबी किती आहे 750. कीवर्ड बघायचं, प्रश्न बघायचं की महाराष्ट्र पठार विचारला आहे की महाराष्ट्र विचारला आहे. महाराष्ट्र पठार जर विचारला तर मी 750 मारणार. आणि महाराष्ट्राची जर पूर्व पश्चिम लांबी विचारली तर मी 800 मारणार. समजलं. या दोन गोष्टीमध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही. त्यानंतर आयोग एक प्रश्न आणखी विचारतो सह्याद्रीची उंची. तर महाराष्ट्रात जे सह्याद्रीची उंची आहे ते उत्तरेकडे जास्त आहे, कारण की कळसुबाई इथे आहे ना. महाराष्ट्रात सह्याद्रीची उंची उत्तरेकडे जास्त आहे. आणि जर टोटल जर विचारलं, ओव्हरऑल जर विचारलं सह्याद्रीची उंची तर दक्षिणेकडे सर्वात जास्त आहे. ठीक आहे. ओव्हरऑल जर विचारलं तर दक्षिणेला सह्याद्रीची उंची जास्त आहे, कारण की अन्नाईमुडी खाली येतो. आणि जर महाराष्ट्राचं विचारलं तर कळसुबाई आपल्याला माहिती आहे उत्तरेला आहे. तर सह्याद्री पर्वताची उंची महाराष्ट्रात उत्तरेकडे जास्त आहे. आणि जर टोटल जर विचारलं तर दक्षिणेकडे जास्त आहे. हा एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. त्यानंतर आयोग डोंगर रांगा विचारत असतो. ठीक आहे. तर डोंगर रांगा कसे लक्षात ठेवायचा बघा. इथे आहे सातपुडा. ठीक आहे. हा काय झाला सातपुडा. सातपुड्याचा वरचा काय तो विंध्य. ठीक आहे. तर हा झाला सातपुडा, हा झाला विंध्य. एवढा कॉन्सेप्ट क्लिअर. त्यानंतर येतो सातमाळा अजिंठा. ठीक आहे. हा झाला सातमाळा अजिंठा. त्यानंतर येतो हरिश्चंद्र बालाघाट. ठीक आहे. त्यानंतर येतो हरिश्चंद्र बालाघाट. आणि त्यानंतर येतो शंभू महादेव. ठीक आहे. त्यानंतर येतो शंभू महादेव. तर झाला विंध्य, हा झाला सातपुडा, हा झाला सातमाळा अजिंठा. ठीक आहे. याला म्हणतात सातमाळा अजिंठा. त्यानंतर काय येतो हरिश्चंद्र बालाघाट. हरिश्चंद्र बालाघाट. आणि त्यानंतर येतो
शंभू महादेव याच्यावर प्रश्न विचारत असतो आणि कॉन्सेप्च्युअल प्रश्न विचारत आयोग. तर क्लिअर समजून घ्या. विंध्य, सातपुडा, सातमाळा, हरिश्चंद्र बालाघाट, शंभू महादेव. तर ह्या डोंगर रांगा आहेत आणि खूप इम्पॉर्टंट आहे. तर ह्यामध्येच मी नद्या ॲड करणार. समजलं? तर यामध्ये मी नद्या ॲड करणार. तर नद्या कशा लक्षात ठेवायच्या? आता लक्षात ठेवा. मेन नद्या लक्षात ठेवायच्या कधी? तर नर्मदा. सर्वात आधी कोणती येते? नर्मदा. तर नर्मदा अशी वाहते. समजलं? नर्मदा कशी वाहते? पूर्वेकडून पश्चिमेकडे, म्हणजे पश्चिमेला जाऊन ते अरबी समुद्रात मिळते. तर नर्मदा, इथे मी लिहिली नर्मदा. त्यानंतर येते तापी. ठीक आहे. तापी मध्य प्रदेशमधून उगम पावते आणि अरबी समुद्राला जाऊन मिळते. तर ही पण पश्चिम वाहिनी नदी आहे. तर तापी. ठीक आहे. तर तापी लिहिलं मी, नर्मदा लिहिलं. त्यानंतर गोदावरी. त्यानंतर कोणती येते? गोदावरी. ठीक आहे. इथं मी लिहिलं गोदावरी. तर गोदावरीचा उगम असं होतो आणि ही कुठं जाऊन वाहते? बंगालच्या उपसागरास. ठीक आहे. त्यानंतर येते भीमा. भीमेचा उगम पुण्यामध्ये होतो. ठीक आहे. भीमाशंकर इथे. तर भीमा पण कशी येते? अशी येते आणि कुठे जाऊन वाहते? बंगालच्या उपसागरात. त्यानंतर कृष्णा. कृष्णेचा उगम इकडे होतो सातारा. त्यानंतर ती अशी जाऊन बंगालच्या उपसागरात मिळते. ठीक आहे. तर ही झाली भीमा आणि ही झाली कृष्णा. समजलं? तर नर्मदा पश्चिमेला वाहते, तापी पश्चिमेला वाहते, गोदावरी पूर्वेला वाहते, भीमा पूर्व, कृष्णा पूर्व. तर यामध्ये आयोग प्रश्न विचारत असतो की सातपुडा आणि सातमाळा यामध्ये कोणती नदी वाहते? तर तापी नदी वाहते. कॉन्सेप्ट क्लिअर? सातमाळा, हरिश्चंद्र यामध्ये कोणती नदी वाहते? तर गोदावरी नदी. हरिश्चंद्र, शंभू महादेव, भीमा नदी. समजलं? आणि त्याच्या खाली येते कृष्ण. तर कॉन्सेप्ट क्लिअर. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला खडक विचारतात. तर खडक कसं लक्षात ठेवायचं समजून घ्या. सर्वात आधी तर नागपूर, भंडारा, गोंदिया हा जो भाग आहे असा मार्क करत चला. हा झाला धारवाड. ठीक आहे. हा धारवाड झाला. त्यानंतर इथे मार्क करायचा, हा झाला कडप्पा. धारवाड, कडप्पा. त्यानंतर अशी मारून घ्यायची. याला काय म्हणतात? आर्कियन. ठीक आहे. हा झाला धारवाड, हा झाला कडप्पा, याला म्हणतात आर्कियन. आर्कियन खडक. ठीक आहे. हा चंद्रपूर आहे. इथे असा मार्क करून घ्यायचा. विंध्य, याला काय म्हणतात? विंध्य. ठीक आहे. त्यानंतर दोन नद्या अशा वाहतात. ठीक आहे. कोणत्या दोन नद्या? वर्धा आणि वैनगंगा अशा वाहतात. समजलं? तर वर्धा, वैनगंगा लक्षात ठेवा. तर धारवाड जर विचारलं तर काय मारणार मी आता? नागपूर, भंडारा, गोंदिया मला दिसून येत आहे. आर्कियन जर खडक कुठं मिळतो विचारला तर मी पूर्ण विदर्भाचे जिल्हे मारणार. समजलं? आर्कियन खडक विचारला तर पूर्ण विदर्भाचे जिल्हे. कडप्पा जर मला विचारला तर मी काय मारणार? सिंधुदुर्ग, कोल्हापूर. समजलं? कडप्पा खडक कुठं मिळतो? तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर. विंध्य कुठं मिळतो? तर चंद्रपूर. विंध्य कुठं मिळतो? चंद्रपूर. प्रश्न विचारत असतो. आणि वर्धा, वैनगंगा नदीच्या खोऱ्यात काय मिळतो आपल्याला? गोंडवना खडक. जिथून कोळसा मिळतो ना त्याला गोंडवना म्हणतात. तर गोंडवना कुठं मिळतो? वर्धा आणि वैनगंगा यांच्या खोऱ्यामध्ये मिळतो. समजलं? तर खडक मी तुमचा क्लिअर केलेला आहे. तर तुम्हाला MPSCचे पेपर कसे सॉल्व करतात, लॉजिक ट्रिक कसे यूज करतात माहीत करून घ्यायचं आहे तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. नंतर खनिज संपत्ती समजून घेऊ. तर खनिज संपत्ती कशी असते? तर जिथं खडक असतात ना तिथंच खनिज संपत्ती असते. बस हे आपल्याला समजलं पाहिजे. तर सर्वात आधी इथे काय मिळतो? हा काय भाग आहे? कोकणचा भाग आहे. ठीक आहे. तर ह्या कोकणात काय मिळतो? बॉक्साईट. एकच लक्षात ठेवा, कोकणात काय मिळतो? बॉक्साईट. एकच गोष्ट मिळते. आताच आपण धारवाड बघितलं होतं. तर धारवाडमध्ये काय काय मिळतो हे समजून घ्या. मॅग्नीज. ठीक आहे. मॅग्नीजचे उत्पादन धारवाड. म्हणजे काय मारणार तुम्ही? भंडारा. त्यानंतर अजून जे जिल्हे दिले असतील तर नागपूर, गोंदिया असे जिल्हे मारायचे. आता तुम्हाला समजलं. मॅग्नीज मिळतो. त्यानंतर क्रोमाइट आणि कायनाइट. ठीक आहे. क्रोमाइट आणि कायनाइट पण मिळतो. तर धारवाडमध्ये मॅग्नीज, क्रोमाइट, कोकणात बॉक्साईट. त्यानंतर हा जो यवतमाळ वगैरेचा भाग जो आहे, अमरावती, हा जो अमरावती यवतमाळ वगैरेचा जो भाग आहे ना, इथे काय मिळतो? इथं मिळतो चुनखडक. समजलं?
अमरावती, यवतमाळ इकडचा जो भाग आहे ते इथे मिळतो चुनखडक. त्यानंतर लोह खनिज जर विचारला, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं आर्कियन खडक. तर आर्कियन खडक कुठं मिळतो? सर्व विदर्भ. तर आर्कियन खडकमध्येच आपल्याला काय मिळतं समजून घ्या, लोह खनिज. असं लक्षात ठेवायचं, ठीक आहे. विदर्भचे पूर्ण जिल्हे लोह खनिज मिळतो. आणि वर्धा आणि वैनगंगाच्या नदीचा खोरा मी आताच सांगितलं, गोंडवाना. जी वर्धा आणि वैनगंगा नदी असते, ठीक आहे, जी वर्धा आणि वैनगंगा नदी असते तिथे काय मिळतो? गोंडवाना. आणि गोंडवानामध्ये काय मिळतं आपल्याला? कोळसा. मी आत्ताच सांगितलं होतं तुम्हाला, समजला. तर धारवाडमध्ये तुम्हाला मॅग्नीज आणि कायनाईट मिळतो आणि क्रोमाईट पण मिळतो. अमरावती यवतमाळ जर विचारलं तर चुनखडक मिळतो. आर्कियन म्हणजे पूर्ण विदर्भाचे जिल्हे महाराजचे लोह खनिज. आणि बॉक्साईट जर विचारला तर फक्त कोकणात मिळतो, समजलं. तर कॉन्सेप्ट हा पण क्लिअर. तर खनिज संपत्तीचा कॉन्सेप्ट इथेच क्लिअर होतो, ठीक आहे. त्यानंतर सॉईल विचारत असतो, ठीक आहे. तर सॉईल कुठे कोणती मिळते एवढं लक्षात ठेवा. हा कोकणाचा जो उत्तर भाग आहे ना, इथं तांबडी भेटते, तांबडी सॉईल, ठीक आहे. जो कोकणाचा दक्षिण भाग आहे ना, इथं जांभी भेटते. कोकणाच्या उत्तर भागात कोणती भेटते? तांबडा. आणि कोकणाच्या दक्षिण भागात कोणती भेटते? जांभी. जांभा म्हणजे काय असते? लॅटेराईट, ठीक आहे. जांभा म्हणजे काय असते? लॅटेराईट. त्यानंतर हा जो विदर्भाचा भाग आहे, इथं पण कोणती भेटते? तांबडी. लक्षात ठेवा, हा जो विदर्भाचा भाग आहे इथे पण तांबडी मिळतो. आणि बाकीचा जो मधला भाग आहे इथं कोणती मिळते? काळी. समजलं. तांबडी उत्तर कोकण, दक्षिण कोकण जांभी, ठीक आहे, जांभा, लॅटेराईट म्हणतात त्याला. आणि विदर्भात जर विचारला तर तांबडी आणि बाकी सर्व काळी. आणखी एक असते गाळाची. तर गाळाची मृदा कुठं आढळते? जिथं नद्या असतात ना तिथं गाळ असतो. तर गोदावरी, भीमा, कृष्णा, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, गोदावरी, भीमा, कृष्णा ह्या ज्या नद्या आहे इथं गाळ मिळतो. तर आयोग एक प्रश्न विचारतो, महाराष्ट्रात सर्वाधिक मृदा कोणती आढळते? तर कोणती आढळते? काळी. आणि भारतात सर्वाधिक मृदा कोणती आढळते? तर गाळाची. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. भारतात जे विचारला तर गाळ आणि महाराष्ट्रात जे विचारला तर काळी, ठीक आहे. कॉन्सेप्ट क्लिअर. त्यानंतर हवामान या टॉपिकवर प्रश्न येत असतो. तर हवामान कसं आहे महाराष्ट्राचं? तर उष्णकटिबंधीय मोसमी. महाराष्ट्राचं हवामान कसं आहे? उष्णकटिबंधीय मोसमी. प्रश्न येत असतो. हवामानाचे 3च विभाग आहे महाराष्ट्रात. कसं लक्षात ठेवायचं ते मी तुम्हाला आता सांगतो. तर 3 विभाग कसे लक्षात ठेवायचा? लक्षात ठेवा, इथे लिहायचं ए, ठीक आहे. ए नंतर काय येतो? बी. ए नंतर काय येत असतो? बी. आणि बी नंतर वापस काय येतो? ए. समजलं. ए लिहिलं मी, ए नंतर बी, वापस ए. आता कसं लक्षात ठेवायचं? तर सकाळ कुठून होते? महाराष्ट्रात कोकणातून होते. सकाळ कुठून होते? कोकणातून. सकाळ म्हणजे काय असते? AM, ठीक आहे ना, AM. तर सकाळ कोकणातून झाली. त्यानंतर बी लिहिलेलंच आहे आपण, तर BSH, ठीक आहे. हा जो मधला भाग आहे हा BSH म्हणजे मराठवाडा. आणि हा जो विदर्भाचा भाग आहे याला काय म्हणतात? AW. याला काय म्हणतात? AW. तर AM म्हणजे काय असतो? मान्सून, ठीक आहे. AM ला काय म्हणतात? मान्सून म्हणजे वर्षावन. त्यानंतर BSH म्हणजे काय असते? स्टेपी. S फॉर स्टेपी. आणि W म्हणजे काय असतं? सवाना. कॉन्सेप्ट क्लिअर. AM म्हणजे सकाळ कोकणातून होते, त्यानंतर B येते म्हणजे स्टेपी, त्यानंतर AW म्हणजे सवाना. आणि कुठे काय मिळतो आता तुम्हाला समजलेलं आहे. कोकणात मान्सून पडतो, इथं स्टेपी हवामान भाग, सवाना विदर्भ. कॉन्सेप्ट क्लिअर. त्यानंतर आयोग अजून एक प्रश्न विचारत असतो, उष्ण सम दमट. तर उष्ण सम दमट कुठं मिळतो? आपण नेहमी ऐकत असतो ना की कोकणात म्हणजे मुंबईला वातावरण दमट असतो. तर दमट कुठं मिळत असतो समजून घ्या, कोकणात, ठीक आहे. उष्ण सम आणि दमट जर विचारलं तर कोकण महाराष्ट्र. आणि विदर्भ जर विचारलं तर विदर्भात काय मिळतो? उष्ण विषम कोरडे. उष्ण विषम आणि कोरडे. तर कोकणात तुम्हाला दमट हवामान दिसतो आणि विदर्भात तुम्हाला कोरडा हवामान दिसतो. तर कॉन्सेप्ट क्लिअर. हवामान
एवढंच आहे, एवढंच चांगल्याने करून घ्या मॅपिंगमध्ये. त्यानंतर राष्ट्रीय उद्यान यावर आयोग प्रश्न विचारत असतो, तर समजून घ्या हा चंद्रपूर. ठीक आहे, तुम्हाला मी जिल्हे कसे करायचे हे सांगितलं नाही, तर लक्षात घ्या. जर एखादा विद्यार्थी जर नागपूरचा आहे तर हा नागपूर आहे, तर त्यांनी त्याच्या जिल्ह्यापासून स्टार्ट करायचं, तिथून राईट आणि लेफ्ट जायचं. नागपूर, नागपूरच्या साईडला काय असतो भंडारा, भंडाराच्या साईडला काय गोंदिया, गोंदियाच्या खाली काय गडचिरोली, गडच्या खाली काय चंद्रपूर. समजलं? तर असे आपल्या जिल्ह्यापासून स्टार्ट करा. एखादा विद्यार्थी जर जळगावचा आहे तर जळगावच्या साईडला काय धुळे, धुळेच्या साईडला काय नंदुरबार. तर आपापल्या जिल्ह्यापासून स्टार्ट करा. त्यानंतर कोकणात यायचं. कोकणात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. खूप सोपं आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. त्यानंतर इथून राईट जायचं. सिंधुदुर्गच्या साईडला काय कोल्हापूर. तर असे करत तुम्हाला जिल्हे करायचे आहेत. तर चंद्रपूर, चंद्रपूरमध्ये कोणतं राष्ट्रीय उद्यान आहे? तर ताडोबा. समजलं? चंद्रपूरमध्ये ताडोबा आहे. इथे काय आहे? गोंदिया, गोंदियामध्ये काय आहे? नवेगाव, नवेगाव बाण. समजलं? इथे काय आहे? नागपूर, नागपूरमध्ये कोणता येतो? पेंच, नागपूरमध्ये कोणता येतो? पेंच. त्यानंतर हा आहे अमरावती, अमरावतीमध्ये कोणता येतो? गुंगामल, तो गुंगामल. त्यानंतर हा आहे मुंबई आणि मुंबई उपनगर. हा छोटासा जो असतो ना, हा मुंबई आणि मुंबई उपनगर आहे. इथे कोणता आहे? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे, तर मुंबई उपनगरमध्ये कोणता येतो? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. त्यानंतर एक असतो चांदोली. तर हा चांदोली 4 जिल्ह्याच्या बाउंड्रीवर आहे. चांदोली 4 जिल्ह्याच्या बाउंड्रीवर आहे. समजून घ्या. तर हे 4 जिल्हे कोणते आहेत? सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी. ठीक आहे, कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी. तर ह्या 4 जिल्ह्याचा बाउंड्रीवर कोणता असतो? चांदोली. तर चंद्रपूर विचारला ताडोबा, गोंदिया विचारला नवेगाव, नागपूर पेंच, अमरावती गुंगामल, संजय गांधी मुंबई उपनगर आणि चांदोली 4 जिल्ह्याच्या बाउंड्रीवर आहे. तर या प्रकारे तुम्हाला मॅपिंग करायची आहे. मॅपिंगची प्रॅक्टिस 3 ते 4 वेळा करा. एवढी जर प्रॅक्टिस केली तर 60% सिलेबस तुमच्या इथेच कव्हर होतो आणि तुम्हाला वारंवार पुस्तक हाती घेण्याची गरज पडत नाही. तुम्हाला फक्त फॅक्च्युअल डाटा रट्टा मारण्याची गरज पडते. त्यानंतर जर तुम्हाला ही पद्धत आवडली असेल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब करत चला, कारण की यामागे खूप मेहनत असते. आणि जर तुम्हाला गायडन्स पाहिजे गटकाबद्दल, तलाठीबद्दल, तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. आणि आयोगाचे पेपर कसे सॉल्व करायचे हा पण व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे, तर तुम्ही जाऊन तो पण बघू शकता. ठीक आहे, तर थँक्यू.